नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, पण एकनाथ शिंदेंची दिल्लीमध्ये त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात आधी मला माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला. तर राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं, राजकारणात सगळ्या शक्यता असतात, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला. संजय राऊतांचं वक्तव्य मला माहिती नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होते, चर्चा होती, काही आमदार नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही. आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही. का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला. आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे. इथे बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या, असं बरेच जण म्हणतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. तर एक संजय राऊतांचं मोठं विधान समोर येतंय. एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, असा संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही विचारा. अहमद पटेलांशी काय चर्चा झालेली होती? पहाटे ही चर्चा झाली होती आणि याची माहिती फक्त मलाच आहे, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं, राजकारणात सर्व शक्यता असतात, असं संजय राऊत म्हणालेत. याच संदर्भात आपण बोलूयात. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. नरेशजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत म्हणतायत एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊत यांना कालचं जे काही होळीची भांग जी त्यांनी घेतली होती ती कदाचित उतरली नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते रोजच सकाळी भांग पिऊन वक्तव्य करत असतात आणि स्वतः कायम माध्यमांच्या मध्ये राहण्याकरता हे त्यांचे सर्व प्रकार असतात. मला संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला माहित होतं की पृथ्वीराज चव्हाण यांना एकनाथ शिंदे भेटले होते, त्यांची चर्चा झाली होती, तर तुम्ही एकनाथ शिंदेना घाबरत होतात का? तरी सुद्धा तुम्ही त्यांना नगरविकास मंत्री केलं, नेते केलं, म्हणजे त्यांना घाबरून केलं का? त्यांची ताकद आहे ही मान्य आहे का तुम्हाला? संजय राऊत की एखाद्या नेत्याच्या मागे जर सर्व पक्ष, जे सत्ताधारी पक्ष जर मागे लागत असतील की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो, तर त्या माणसाची तेवढी कॅपॅसिटी असेल, लोकांमध्ये त्यांची प्रतिमा असेल आणि म्हणून सर्व पक्ष त्यांच्या मागे लागत असतील, हे तुम्ही मान्य करा. अहो, तुम्हाला साधा नगरसेवक सुद्धा इतर पक्षवाले करणार नाही, कारण तुमची ती योग्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरती जे आपला जो काही जळण्याचा प्रकार आहे, त्यांच्या ताकदीवरती जो तुम्ही जे जलन होती है आपकी, हे थोडस मान्य करताय तुम्ही, एवढंच मला या ठिकाणी बोलावं. बरं नरेशजी, आणखी एक गोष्ट ती म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं, त्यावरती ते म्हणाले संजय राऊतांचं वक्तव्य मला काही माहित नाही, म्हणजे असं बोलून त्यांनी सावध भूमिका घेतली. म्हणजे याचा अर्थ संजय राऊत यांनी पुन्हा सकाळी भांग पिऊनच वक्तव्य केलेलं आहे. कारण यापूर्वी पण ते अशाच पद्धतीची वक्तव्य करायचे की आज सरकार पडणार, उद्या सरकार पडणार, 10 दिवसात सरकार पडणार. आणि मला याच्या पुढे जाऊन बोलायचंय, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्यांची योग्यता आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ते एवढे लोकप्रिय आहेत की प्रत्येक पक्षाला वाटतंय की त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्या सोबत राहावं. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. बरं नरेशजी, धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतशी बोलून त्याबद्दल. या संदर्भात